नमस्कार. दररोज आपण अनेक लोकांना भेटत असतो आणि भेटल्याच्या नंतर लोकांबरोबर आपलं संभाषण होत असतं. संभाषणामध्ये आपल्या भावना, विचार, ज्ञान व्यक्त करण्यासाठी आपण 5 प्रकारचे सेंटेन्सेस वापरत असतो. त्यातील पहिलं आहे असर्टिव्ह, त्याला मराठीत विधानार्थी म्हणायचं. इम्परेटिव्ह, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. तिसरा WH क्वेश्चन, चौथा व्हर्बल क्वेश्चन आणि पाचवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता ही 5 प्रकारची वाक्य एकतर होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात आणि त्याचबरोबर ती सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स या टाईपची असू शकतात. तसंच प्रत्येक वाक्याला काहीतरी टेन्स हा असतोच आणि त्या वाक्यातील टेन्स त्या वाक्यातील क्रियापद ठरवतो. त्या क्रियापदावरून ठरतं की ते वाक्य वर्तमान काळातील आहे, पास्ट म्हणजे भूतकाळातील आहे की भविष्यकाळातील आहे. आज आपण या ठिकाणी सचिन आणि पियुष हे 2 विद्यार्थी आहेत, मुलं आहेत. त्यांच्यामध्ये संभाषण पाहत आहोत. सचिन पियुषला म्हणतोय, हॅव अ गुड मॉर्निंग. वाक्याची सुरुवात हॅवने झालेली आहे, शेवटी फुलस्टॉप आहे. म्हणजे हे वाक्य बेस फॉर्म ऑफ द वर्ब क्रियापदाने सुरुवात झालेली आहे. म्हणजे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यावर पियुष पण रिप्लाय देतोय. तो म्हणतो हॅव अ गुड मॉर्निंग. या ठिकाणी ते दोघं प्रत्यक्षात बोलत आहेत. प्रत्यक्षात ते हॅव अ गुड मॉर्निंग म्हणत आहेत. लिहिताना मात्र ते आपण अशा पद्धतीने लिहितो. सचिन, त्यानंतर हे 2 डॉट म्हणजे कोलन, त्याला आपण सेड म्हणतो. हॅव अ गुड मॉर्निंग. यालाच आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि हेच संभाषण आपण ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. सचिन सेड टू पियुष, कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये हॅव अ गुड मॉर्निंग, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमाज कंप्लीट. म्हणजे प्रत्यक्षात आपण इतर लोकांशी बोलताना जे जे काही बोलतो ते लिहिताना मात्र ह्या पद्धतीने लिहिलं जातं किंवा अशा पद्धतीने ते लिहिलं जातं. आता या ठिकाणी सचिन पुढे म्हणतोय हाऊ आर यू. हा WH क्वेश्चन आहे. पियुष त्यावर उत्तर देतोय आय एम फाईन. या वाक्याची सुरुवात आयने झालेली आहे, म्हणजे हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर तो पुढे थँक्यू म्हणतोय. थँक्यू हे सुद्धा एक वाक्य आहे, ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. पुढे पियुष सचिनला विचारतोय तू जेवलास का. हा तो कशा पद्धतीने विचारतोय, हॅव यू हॅड युअर मील. त्यावर पियुष म्हणतोय येस आय हॅव हॅड इट. म्हणजे माझं जेवण झालेलं आहे. पुढच्या संभाषणामध्ये सचिन त्याला विचारतोय जेवण करायला ये. त्यावर तो इंग्लिशमध्ये कसा म्हणेल, कम टू इट. पियुष त्यावर म्हणतोय थँक्यू बट आय कांट राईट नाऊ. या ठिकाणी ही 2 सेंटेन्सेस आहे ती बटने जोडलेली आहेत. म्हणजे हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आहे. आज आपल्याला या ठिकाणी एक सेंटेन्स पाहतो, यातील आपण हॅव यू हॅड युअर मील म्हणजे जेवलास का. आपल्यासाठी हा एक पॅटर्न आहे. तर या ठिकाणी आपण हॅव यू हॅड युअर डिनर, हॅव यू हॅड युअर लंच, हॅव यू हॅड युअर ब्रेकफास्ट, हॅव यू हॅड युअर स्लीप, हॅव यू हॅड युअर एक्झरसाइज असे अनेक प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. म्हणजे हॅव यू हॅड युअर त्याच्यानंतर फक्त मीलच्या जागी आपण जर दुसरं एखादं नाऊन जर ठेवलं तर आपण अशा पद्धतीचे प्रश्नाद्वारे आपण इतरांना अनेक गोष्टी विचारू शकतो. त्याचा उत्तर समोरचा काय देईल, येस आय हॅव हॅड इट. त्याचं जे पूर्ण जर असं झालेलं असेल जेवण किंवा दुसरं एखादं काम
तर तो अशा पद्धतीने उत्तर देईल. आता ह्या सेंटेन्समध्ये पाहूया आपण. हॅवने वाक्याची सुरुवात झालेली आहे, नंतर प्रोनाऊन, नंतर हॅवचंच पास्ट पार्टिसिपल रूप हॅड आलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न प्रेझेंट परफेक्ट टेन्समधील आहे. ह्या प्रश्नाची सुरुवात हॅवने झालेली आहे, म्हणजे हा प्रश्न जो आहे याला आपण व्हर्बल क्वेश्चन्स म्हणूया. याच्यात नॉट नाही, म्हणजे हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि त्याचबरोबर यात कोणतंही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं नाही, म्हणजे हा सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे. या वाक्याचा काळ कोणता? तर या वाक्याचा काळ ठरवण्यासाठी क्रियापद आपल्याला मदत करतात. पहिलं क्रियापद आहे हॅव, त्यावरून आपल्याला कळतं याचा काळ प्रेझेंट आहे, म्हणजे वर्तमान काळ आहे. त्याचबरोबर हॅवचंच पास्ट पार्टिसिपल रूप त्याबरोबर आलेलं आहे, म्हणजे हा प्रेझेंटमधील म्हणजे वर्तमान काळातील पूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे, हे आपल्याला यातून समजतं. अशा पद्धतीने प्रत्येक आपलं बोलणं, आपलं एक्सप्रेशन हे 5 पैकी एका प्रकाराचं असू शकतो. प्रत्यक्षात आपण फक्त ते वाक्यच बोलत असतो, हॅव अ गुड मॉर्निंग, परंतु लिहिताना मात्र ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. अलीकडच्या काळामध्ये हॅव अ गुड मॉर्निंगच्या ऐवजी फक्त मॉर्निंग म्हटलं तरी चालतं. काही वर्षांपूर्वी गुड मॉर्निंग म्हटलं जायचं, पण आता फक्त मॉर्निंग म्हटलं तरी चालतं. कारण भाषा ही आर्बिट्ररी आहे. माणसांना त्यात काही बदल करावासा वाटला तर त्यामध्ये हा बदल होत असतो. तर आता हॅव अ गुड मॉर्निंगच्या ऐवजी आपण मॉर्निंग म्हटलं तरी चालेल. थँक्यू.